आज मंडोगण फराटा येथे आठवडे बाजारचा शुक्रवारचा दिवस असून त्या आठवडे बाजारामध्ये बाजार तळावरती व्यापाऱ्यांसाठी बसण्यासाठी भरपूर जागा असतानाही मात्र ह्या महाराष्ट्र शासनाच्या झालेल्या रस्त्यावरती व्यापाऱ्यांनी जी अतिक्रमणे केलेली आहेत त्यामध्येच फोर व्हीलर वाहने हे रस्त्याच्या अगदी मधोमध कुठेही उभी असतात। निष्काळजीपणे अशी वाहने उभी असतात। त्यामुळे अशा वाहनांमुळे उभ्या राहिलेल्या वाहनांमुळे व व्यापाऱ्यांनी केलेल्या या अतिक्रमणामुळे मात्र अपघात होण्याची शक्यताही नाकारता येऊ शकत नाही। तरी बाजार व्यवस्थापन कमिटी व ग्रामपंचायत यांनी अशा ह्या बाजूने मोटरसायकल ह्या अगदी मधोमध रस्त्यामध्ये विचित्र प्रकारे उभ्या असतात। तसेच ही जी वाहने आहेत ही वाहने अशी उभी राहिल्यामुळे वाहतुकीच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडथळे निर्माण होतात। त्याप्रमाणे हे जे व्यापाऱ्यांचे अतिक्रमण आहे या अतिक्रमणामुळे हा रस्ता कमी पडत आहे। तरी बाजार व्यवस्थापन समिती यांनी या अतिक्रमणाबाबत दुर्लक्ष न करता लक्ष देणे गरजेचे आहे। तरी हे पहा, वाहनांना या अतिक्रमणाचा फटका बसत असून अगदी रस्त्याच्या या भिंतीच्याही पुढे हे लोक बसतात। त्या व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये जर एखादं वाहन शिरलं तर हे नाकारता येऊ शकत नाही। त्यामुळं हे जे व्यापाऱ्यांचं अतिक्रमण आहे हे बाजार कमिटी व ग्रामपंचायत प्रशासनाने हटवणं अतिशय महत्त्वाचं आहे। हे असे विचित्र प्रकारे वाहने जी उभी राहतात रस्त्यामध्ये व दुतर्फी रस्ता हा खुला श्वास घेण्यासाठी मोकळा असतानाही असणे आवश्यक असतानाही मात्र बाजार दिवशी येथे कोणाचेही नियंत्रण नाही व ह्या व्यापाऱ्यांच्या या अतिक्रमणामुळे मात्र जाणाऱ्या येणाऱ्यांना खूप त्रास होतो। ही आत्ता दुपारची वेळ आहे, परंतु संध्याकाळच्या वेळी आपण दुसऱ्यांदाही या बाजार तळाला भेट देणार आहोत, तर त्यावेळची परिस्थिती खूप गंभीर असते। तरी अशा या गंभीर समस्येकडे आत्ता हे पहा, हे वाहन जवळजवळ अर्धा तास या ठिकाणी उभे आहे। तरी या वाहनामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो। हे जे अतिक्रमण आहे या अतिक्रमणामुळे जर एखादे वाहतुकीचे भरधाव वाहन वेगात येणारे वाहन हे जर एखाद्या दुकानामध्ये घुसले तर याला जबाबदार कोण? तसेच हे पहा, दुकान अतिक्रमणमध्ये अधिक ग्राहक रस्त्यावरती आणि ही जी वाहने आहेत या वाहनाचा जर एखाद्याला ब्रेक फेल झाला अथवा धक्का लागल्यास या जबाबदार कोण? तरी बाजार व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत प्रशासन यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे व या व्यापाऱ्यांची सोय हे बाजार तळामध्ये करणे अतिशय महत्त्वाचे आहे। तरी या समस्येबद्दल ग्रामपंचायत प्रशासन व बाजार व्यवस्थापन समिती यांची ही जबाबदारी नाही का? हे अतिशय महत्त्वाचे आहे। सायंकाळच्या वेळी आपण पुन्हा या बाजार तळाला भेट देऊया। यावेळी मात्र चित्र हे खूप विचित्र असते व गंभीर बाब असते की वाहनं दोन्ही बाजूला लावलेले असताना मात्र पायी चालणं मुश्किल होतं। शहरासारखी या ठिकाणी गर्दी होते। तरी याबाबत मात्र ग्रामपंचायत प्रशासन व बाजार व्यवस्थापन समिती यांनी लक्ष देणे हे अतिशय महत्त्वाचे आहे। आतमध्ये भरपूर जागा असतानाही व्यवसायाची जागा ही वाहनांनी घेतल्यामुळे मात्र व्यावसायिकांना बाहेर अतिक्रमण करावे लागत आहे। तरी ते रस्त्यावरती बसणारे जे व्यापारी आहेत
त्यांना जर बाजार व्यवस्थापन समितीने आतमध्ये प्रवेश दिल्यास होणारा अपघात हा टाळता येऊ शकतो। त्यामुळे बाजारामध्ये जागा भरपूर असतानाही व्यापाऱ्यांना रस्त्यावरती बसावे लागते आणि यामुळे मात्र भरधाव वेगात येणारे वाहन याचा अपघात होऊ शकतो। नाही, चांगला व्हिडिओ वाईट नाही, चांगला व्हिडिओ वाईट नाही। पाहिजेल का पाहिजेल का घेतो ना, मग असं म्हणा ना। किती वर्षापासूनचा व्यवसाय? 40 वर्षापासून हे विथापे मामा बटाट्याचा व्यवसाय करतात बाजारामध्ये। 50ला 1.5 किलो। तरी मांडवगण फराटा हा बाजार मोठा असतानाही वाहनांच्या आतमध्ये भरपूर संख्या असून तरी ती वाहने ही बाहेर जर लावण्यात आली तर या ठिकाणी रोडच्या कडेचे सर्व व्यापारी आतमध्ये बसू शकतात आणि जर एखादी घटना अपघात हा टाळता येऊ शकतो, हेही तितकेच महत्त्वाचे। हे बाजार तळाच्या दुकानांची जागा ही वाहनांनी घेतल्यामुळे आज मात्र ह्या वाहनांमुळे हे इकडे जागा आहे, या ठिकाणी सर्व रोडच्या कडेचे व्यापारी हे बसू शकतात या जागेत। असे असताना मात्र व्यापाऱ्यांच्या वाहनांमुळे अडथळा निर्माण होत असून यासाठी सेपरेट वाहन व्यवस्था केलेली आहेत, परंतु या ठिकाणी हे व्यापारी आपले वाहन लावत नाहीत। त्यामुळे रोडच्या कडेला जे व्यापारी बसतात त्या व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये जर एखादे भरधाव वाहन घुसले तर याला जबाबदार कोण? ही गंभीर समस्या असून त्या ग्राहकांनाही रोडवरती उभा राहावे लागते आपली खरेदी करताना। त्यामुळे बाजार व्यवस्थापन समिती व मांडवगण फराटा ग्रामपंचायत यांनी या गंभीर समस्येची दखल घेऊन तात्काळ अंमलबजावणी करावी व पुढील आठवड्यापासून बाजार तळावरती जी वाहने लावलेली असतात त्यांना सेपरेट स्वतंत्र वाहन व्यवस्था सुरू करून त्या ठिकाणी रोडच्या बाजूला जे बसणारे दुकानदार आहेत यांना आतमध्ये प्रवेश दिल्यास घटना टाळता येऊ शकते, अन्यथा काही अपघात हे घडू शकतात, हे नाकारता येऊ शकत नाही। आपला जन आवाज क्राईम न्यूज चॅनल मांडवगण फराटा श्री औदुंबर फटाले।